नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. एक गहन प्रश्न चर्चेला आणला जातोय. श्री राज ठाकरे यांच्या मनसेला उद्धव ठाकरे यांचा काही फायदा झाला की नाही? आणि कसं असतं की एखादा मुद्दा मांडला त्याच्यावर थोडेसे कुणाच्या मनामध्ये मतभेद निर्माण झाले, शंकेची पाल चुकली की मग ते मनभेदाकडे जायला फार वेळ लागत नाही. त्यामुळे फॅक्च्युअली आपण बघूया की आकडेवारीनुसार काय दिसतं आहे आणि आकडेवारी बरोबरच आपल्याला काय दिसतं आहे की ज्याच्यातनं ह्या निकालाचं कसं विश्लेषण करता येईल. केशव उपाध्यायनी एक्सवरती एक पोस्ट लिहिली, ते भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते आहेत. असंघाशी संघ, उभाटा मनसे युतीत सर्वाधिक नुकसान कोणाचं झालं हे आता आकडेवारीतून स्पष्टपणे समोर येत आहे. या युतीचा फायदा उभाटाला झाला तर मनसेला मोठा फटका बसला हे वास्तव नाकारता येत नाही. मग त्यांनी मताची टक्केवारी वगैरे दिली आहे. आणि बाय द वे, हा व्हिडिओ ना तुम्ही शेवटपर्यंत बघून जरा तुमचं स्वतःचं मत पण ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये मला जरूर सांगा, कारण ते फार गरजेचं आहे की तुम्ही जे सांगाल तर तुम्हाला महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या जे सुरू आहे त्यावरती आमचं हे जे आकलन आहे ते पटतं की नाही तेही आम्हाला बघायला मदत होईल. मनसेच्या मतांचा फायदा उभाटाला झाला आणि त्यामुळे उभाटाची मतसंख्या वाढली. मात्र उभाटाची मतं मनसेकडे वळली नाहीत हे निवडणूक निकालांनी अधोरेखित केलंय. आणि मग त्यांनी काही विधानसभा निवडणुकीची आकडेवारी दिली आहे. अवघ्या 1.5 वर्षापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत मुंबईत मनसेला 7.13% मतं मिळाली होती. आणि साहजिक आहे, कारण राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांनी वरळीत आपल्याच वरळीत नाही पण त्यांनी निवडणूक लढवली होती. वरळीमध्ये पण चांगली फाईट झाली होती. संदीप देशपांडेंनी दिली होती आदित्य ठाकरे यांच्या विरोधामध्ये आणि पूर्ण जोर लावला होता राज ठाकरेंनी तिथे. आणि राज ठाकरेंचे चिरंजीवच निवडणुकीच्या रिंगणात असल्यामुळं त्याला काहीतरी अर्थ होता. मात्र महापालिका निवडणुकीत हीच मत टक्केवारी घसरून थेट 2.91% आली. दुसरीकडे विधानसभा निवडणुकीत उभाटाला मुंबईत 23.22% मतं मिळाली होती. तीच मतं महापालिका निवडणुकीत वाढून 27.47% पोहोचली आहेत. या आकडेवारीवरून असंघाशी संघ केल्याचा फटका मनसेला किती महागात पडला हे स्पष्टपणे दिसून येतं, असं त्यांचं म्हणणं आहे. आता मुंबई महापालिकेची थोडीशी आकडेवारी बघू आपण. भारतीय जनता पार्टी 89 त्यांचे नगरसेवक निवडून आले. विजयी उमेदवारांना मिळालेली मतं आहेत 21.58% आणि एकूण विजयी उमेदवारांना मिळालेल्या मतांची टक्केवारी आहे 45.22%. म्हणजे एकूण जे मतदान झालं ते भारतीय जनता पार्टीला एकूण मतदानाच्या म्हणजे 100 पैकी 21.58% लोकांनी, कारण ते प्रोपोर्शनेटमध्ये येईल, भाजपला मतदान दिलं. आणि एकूण विजयी उमेदवारांना मिळालेल्या मताच्या पर्सेंटेजमध्ये ते 45.22%. दुसऱ्या क्रमांकाला उद्धव ठाकरे आहेत. त्यांचे 65 नगरसेवक निवडून आलेत. त्यांना 7,17,736 एकूण मतदानाच्या 5% मतं मिळाली आणि एकूण विजयी उमेदवारांच्या 10.48% मतं मिळाली. आणि ते खरं आहे की त्यांना 27% मताची वाढ झाली. शिवसेना एकनाथ शिंदेची उद्धव ठाकरे यांना 7,17,000 आणि 13.13% आणि एकूण विजयी उमेदवाराच्या तुलनेत 27.52% मतं मिळाले. शिवसेना एकनाथ शिंदे यांना 29 नगरसेवक निवडून आले. त्यात 2,73,326 त्यांना एकूण मतं मिळाली. त्यांना एकूण मतदानाच्या केवळ 5% मतं आणि एकूण म्हणजे विजयी उमेदवाराच्या केवळ 5% आणि एकूण विजयी उमेदवारांना मिळालेल्या मताच्या पर्सेंटेजमध्ये 10.48%. इंडियन नॅशनल काँग्रेस पक्ष, त्यांना 24 त्यांची नगरसेवक संख्याबळ आहे. त्यांना 2,42,646 मतं मिळाली. एकूण मतदानाच्या 4.44% एवढी ती टक्केवारी आहे. आणि एकूण विजयी उमेदवारांना मिळालेल्या मताच्या प्रमाणात इंडियन नॅशनल काँग्रेसला 9.31% मतं मिळाली. ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुसलमीन त्यांचे 8 नगरसेवक निवडून आले. त्यांना 68,072 मतं मिळाली. एकूण मताच्या 1.25% मतं त्यांना मिळाली. एकूण विजयी उमेदवारांना मिळालेल्या मताच्या पर्सेंटेजमध्ये 2.61%. महाराष्ट्र नवनिर्माण सेना, पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंची आकडेवारी सांगतो. एकूण मतदानांच्या उद्धव ठाकरेला 13.13% एवढी त्यांच्या पक्षांना पर्सेंटेजमध्ये मतं मिळाली आणि एकूण मतं 27.52%. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला एकूण मतदानाच्या 1.37% एवढी मतं मिळाली आणि एकूण विजयी उमेदवारांच्या 2.87%. मग बाकीच्याची आपण फार विचार करायची गरज नाही. याच्यामध्ये भाजपचा स्ट्राईक रेट
हा राज्यात सर्वाधिक राहिला, तो 63.38% राहिला. 2017च्या निवडणुकीपेक्षा यंदा 301नी त्यांच्या जागा अधिकच्या वाढल्या. 410 जागासह शिंदेसेना दुसऱ्या स्थानावरती असली तरी त्यांच्या मताच्या आणि भाजपच्या टक्केवारीमध्ये जवळपास किती अंतर आहे बघा. भाजपनं 63.38% आणि शिंदेसेनेनं 27.46%, तर उभाटाला 12.15% आणि मनसेला 3.64% संपूर्ण राज्याच्या तुलनेत. तर आता प्रश्न काय उपस्थित झाला आहे की उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या मताचा मनसेला काही उपयोग झाला का. तर आकडेवारीच्या प्रोपोर्शनेटमध्ये बघितलं तर नाही झालेलं. आकडेवारीच्या प्रोपोर्शनेटमध्ये म्हणजे त्यांची पूर्णच्या पूर्ण मतं तिकडे नाही ट्रान्सफर झालेली आणि त्या तुलनेमध्ये त्यांना जेवढं मिळायला पाहिजे होतं संख्याबळ, म्हणजे जसं शिवसेनेला 65 जागा मिळाल्या उभाटाला आणि मनसेला केवळ 6 जागा मिळाल्या, तर त्या तुलनेनं त्यांच्या जागा वाढणं अपेक्षित होतं. तर त्या आकडेवारीत बघितलं आपण तर त्या जागा वाढलेल्या नाहीत. पण ही खरी त्यातली गंमत आहे. काय गंमत आहे, तर मुळात मनसेचं पक्ष संघटन मुंबईमध्ये आहे का तेवढं, तर नाही. माझी जेवढी माहिती आहे त्याप्रमाणे बाळा नांदगावकरला विचार किंवा संदीप देशपांडेला विचारा की तुमच्याकडचे आता कोण तुम्हाला प्रॉमिनंट लोक वाटतात, मग द्या त्यांना तिकीट. अशा पद्धतीने तर झालंय. शिवसेनेचं तुलनेनं पक्ष संघटन अजूनही मजबूत आहे उभाठा गटाचं, कारण बाळासाहेबांचा विचार, बाळासाहेबांच्या विचारावर जे काही शिल्लक राहिलेले लोक होते, शिवसेनेच्या मूळच्या शाखा, बाळासाहेबांना मानणारे लोक, असं ते पक्ष संघटन तिथं अस्तित्वात आहे. आणि शेवटी असं आहे की मनसेला मधल्या काळामध्ये 2009चा अपवाद वगळता जी घरघर लागली ती 2026 पर्यंत कायम आहे. उद्धव ठाकरे हे सत्तेत होते. उद्धव ठाकरे 2014 ते 19 सत्तेत होते, 19 ते पुढच्या 2.5 वर्ष सत्तेमध्ये होते आणि मुंबई महापालिका 2017 पर्यंत त्यांच्याकडे होती. 2017 पासून पुढची 5 वर्ष हे विसरता कामा नये. आणि त्यामुळं त्या परिप्रेक्षामध्ये जर बघितलं तर उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला मिळालेलं राजकीय यश याच्यामध्ये निश्चितपणे राज ठाकरे यांच्या त्या घणाघाती सभेचा वाटा आहे. त्यांनी जी तिथे कॉर्पोरेट संदर्भातली भूमिका मांडली, आता नाही तर कधी नाही, त्यानंतर राज ठाकरेंचा औरा, राज ठाकरेंच्या भोवती असलेलं बलय, त्याच्या जोरावरती ती मतं तिकडे ट्रान्सफर झाली. पण उद्धव ठाकरेची का नाही झाली, तर लॉजिकली तिथेच पक्ष संघटन, ते चेहरे, सत्तेचा नसलेला त्यांचा प्रभाव, असं सगळे ती गणिती आहे. पण अर्थात हे मान्य करून की जेवढं यश त्यांना अपेक्षित होतं, 61 जागा जर उद्धव ठाकरेंना 69 मिळाल्या तर एक 25 ते 30 जागा जर राज ठाकरे यांच्या पक्षाला मिळाल्या असत्या तर आताचं गणितच पूर्ण महाराष्ट्राच्या ह्या मुंबई महानगरपालिकेच्या मर्यादेत वेगळं राहिलं असतं. पण भाजपची ही जी खेळी असते ना की शत्रू पक्षामध्ये अस्वस्थता निर्माण करा, ती खेळी त्यांनी इथे पण करून दाखवली आहे. त्याच्यावरती खल होत राहील. आम्हाला तेवढा फायदा झाला नाही असं हळूहळू मनसेचे नेते पण म्हणायला लागतील, म्हणू शकतात. पण राज ठाकरे यांना काय वाटतं ते फार महत्त्वाचं. ते जेव्हा बोलतील तेव्हा आपण त्याचं विश्लेषण करूया. थांबूया आपण इथे.